महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल. पुढील 2 दिवस म्हणजे 7 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल. नाशिकच्या तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. साधू महंतांसाठी उभारला जाणार होता भव्य डोम. वर्धा जिल्ह्यातील 248 गावातील शेतकऱ्यांना मिळणार श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ. सौर कुंपणासाठी मिळणार 75% अनुदान. आदित्य ठाकरेंचं मनपा आयुक्तांना कचरा व्यवस्थापन आणि बेकायदेशीर राजकीय होर्डिंग संदर्भात पत्र. आयुक्तांनी तातडीने ठोस कारवाई करावी. आदित्य ठाकरेंची पत्रातून मागणी. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये 100पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा. दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादातून विषबाधा झाल्याची माहिती. विषबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू. सिंधुदुर्गातील सावंतवाडीत शिकारी दरम्यान गोळी लागून तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. भिवंडीत गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पुण्यात 18 वर्षीय तरुणावर बिबट्याचा हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी. जखमी तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. नमस्कार.